ओके, सो पहिला झाला गर्भ आहार, आता सेकंड आहे गर्भयोग. गर्भयोग म्हणजे काय तर प्रेग्नंट वुमनने किंवा त्या गर्भवती स्त्रीने कुठल्या प्रकारचे योगासनं केली पाहिजे, कुठल्या प्रकारची प्राणायाम केली पाहिजे, कुठल्या प्रकारचे एक्सरसाइजेस तिने केली पाहिजे, हे पण खूप जास्ती महत्त्वाचं आहे. तर मला पहिली गोष्ट मेन्शन करावीशी वाटते की जेव्हा मी फर्स्ट टाईम जेव्हा मी प्रेग्नन्सी कन्फर्मेशनसाठी डॉक्टरकडे गेले होते तेव्हा थायरॉईड मला डिटेक्ट झाला होता. तर मला डॉक्टरांकडून असं ऐकण्यात आलं होतं की फर्स्ट 3 मंथ्समध्ये म्हणजे फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये थायरॉईड हा प्रत्येक वुमनला डिटेक्ट होतो, म्हणजे जवळजवळ 90% वुमन्सला डिटेक्ट होतो असं त्यांनी सांगितलेलं मला. तर ते थायरॉईडची जे काही कॅप्सूल असते ते देतात डॉक्टर, ऑफकोर्स ते देतात. फॉलिक ॲसिडची देतात आणि कॅल्शियमची देतात आपल्याला. तर पहिल्या 3 महिन्यात ते मी खाल्ली होती. पण थायरॉईडसाठी सगळ्यात बेस्ट एक्सरसाइज जे मी केलं आहे पूर्ण 9 महिने, म्हणजे पहिल्या 3 महिन्यात मला थायरॉईड डिटेक्ट झालेलं, मग ते गोळी घेतली, मग ते कमी झालं. पण त्यानंतरनं पण डॉक्टर असं म्हणतात की पूर्ण 9 महिने पण थायरॉईड राहू शकतो. तर ते राहू नये. जर पहिल्यांदा डिटेक्ट झाला असेल आणि तो परत कंटिन्यू राहू नये, त्याच्यामुळे मी एकच एक्सरसाइज केली होती पूर्ण थ्रूआउट प्रेग्नन्सीमध्ये, ती म्हणजे थायरॉईडची. ही फर्स्ट, सेकंड, आणि थर्ड तर मानेची. ओके, तर थायरॉईडचं कंपल्सरी मी करत होते रोज. म्हणजे मग 3 महिने झाल्यानंतर जेव्हा मी चेकअपला गेले त्यावेळेला माझं थायरॉईड पूर्ण म्हणजे नव्हताच, म्हणजे डिटेक्ट झाला नाही मला. सो डॉक्टर मला म्हणत होते की परत पण डिटेक्ट होऊ शकतो, तर ते डिटेक्ट होऊ नये त्यासाठी एक्सरसाइज असतात. तर मी हा फॉलो केला होता पूर्ण 9 महिने. त्याच्यानंतरनं मला कधीच डिटेक्ट, म्हणजे 7th मंथमध्ये पण एकदा ह्याची टेस्ट घेतात थायरॉईडची, त्यावेळेला पण मला डिटेक्ट झाला नव्हता. तर सेकंड थिंग खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, ती म्हणजे 100 वेळा डीप ब्रीदिंग, 100 टाइम्स डीप ब्रीथ. हंड्रेड टाइम्स डीप ब्रीदिंग. ह्याच्यामुळे आपल्या मेंदूपर्यंत म्हणजे हवा जी आहे ती पुरवठा होते. त्याच्यामुळे बेबीच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी खूप जास्त हेल्पफुल आहे. आणि शुद्ध हवा आपल्यामध्ये जाते, तेव्हा आपल्या थ्रू आपल्या बेबीमध्ये जाते. त्याच्यामुळे 100 टाइम्स डीप ब्रीदिंग हे मी करत होते. थर्ड थिंग म्हणजे 100 टाइम्स फुंकार. फुंकार ह्याच्यासाठी तर 9व्या महिन्यात आपलं डायलेशन स्टार्ट होतं, म्हणजे वजायनाची जी स्पेस असते ती मोठमोठी होते आणि बाळाचं डोकं हळूहळू हळूहळू बाहेर यायला सुरू होतं. म्हणजे जसं बाळाची ग्रोथ, म्हणजे जो बाहेर यायचा जो वेळ आलेला असतो त्यावेळेला जे होतं, तर फुंकारने काय होतं की आपले डार्क सर्कल्स जे आहेत ते पूर्ण गायब होतात आणि डायलेशनसाठी खूप जास्त हेल्प करतं. म्हणजे डायलेशन फास्ट होण्यासाठी खूप जास्त हेल्प करतं. म्हणजे खूप दिवस घेतले आहेत, 9 महिने पूर्ण झाले आहेत, 9 दिवस पूर्ण झाले आहेत, मग तरी पण होत नाही आहे, तर असं काही होत नाही. तर डायलेशनसाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे 100 फुंकर. त्याच्यामुळे आपला माउथचा पण एक्सरसाइज होतो, डोळ्याला डार्क सर्कल्स येत नाहीत आणि डायलेशन फास्ट होतं. त्यानंतर थर्ड आहे ते म्हणजे ओंकार, जे सगळ्यांनाच माहिती. हे बाळासाठी खूप जास्त सुदिंग आहे. म्हणजे बाळाला पण ओंकार ऐकवावा पूर्ण 9 महिने असं म्हणतात. सो हे पण खूप जास्ती हेल्पफुल आणि सुदिंग आहे. सो हे 3 गोष्टी मी 100 टाइम्स दिवसभरात पूर्ण करत होते. आणि अजून एक गोष्ट 100 टाइम्स बटरफ्लाय, जे की सगळ्यांनाच माहिती. सो त्याच्यामध्ये
थाईजचा पण व्यायाम होतो आणि परत तसंच की म्हणजे बेबीसाठी ह्या सगळ्या गोष्टी खूप जास्त हेल्पफुल आहेत. आणि नॅचरल वेमध्ये डिलिव्हर करायचं असेल बेबी, जे की आपण म्हणतात की नॉर्मल डिलिव्हरी तर नॅचरल वेमध्ये डिलिव्हरी होण्यासाठी पण बटरफ्लाय एक्सरसाइज खूप जास्त हेल्प करतो. तर ते पण मी 100-200 जितके पॉसिबल असायचे तेवढे मी करत होते. आणि हो, माझी डिलिव्हरी नॅचरलीच झालेली आहे. आणि हे सगळं मी तुम्हाला का सांगते की म्हणजे खूप मुलींना असतं की इच्छा असते की आय हॅव टू डिलिव्हर माय बेबी इन अ नॅचरल वे. सो माझं पण असंच होतं की मला नॅचरलीच डिलिव्हर करायचं होतं बेबी, म्हणून मी या सगळ्या गोष्टी फॉलो करत होते. म्हणजे वॉकिंग, अजून एक फॅक्टर इम्पॉर्टंट म्हणजे वॉकिंग. म्हणजे मी रोज जवळजवळ 3 किलोमीटर वॉकिंग करायची. 3 किलोमीटर्स डेली वॉकिंग व्हायचं. अदर देन दॅट आमचं घर खूप जास्ती मोठं आहे, तो माझं तिथे पण वॉकिंग व्हायचंच. पण म्हणजे मी असं अवॉइड करत होते की घर मोठं आहे, मग आपण वॉकिंग करायला नको, आपलं होतंच दिवसभर, असं नाही. 3 किलोमीटर कंपल्सरी वॉकिंग आणि नंतर रेस्ट ऑफ द डे जेवढं वॉक होईल तेवढं ते तरी होतच होतं. सो 3 किलोमीटरमध्ये तुम्ही असं पण डिवाईड करू शकता की सकाळच्या वेळेत उठल्यानंतर 1-1.5 किलोमीटर आणि संध्याकाळी 5-6 वाजता जेव्हा आपण गार्डनमध्ये वगैरे फिरतो त्यावेळेला 1-1.5 किलोमीटर, किंवा सकाळी 2 किलोमीटर संध्याकाळी 1 किलोमीटर असं पण डिवाईड करू शकतो. मी असं करत होते. कधी मला जेव्हा सकाळी वाटत होतं मी 3 किलोमीटर चालणार आहे मी आज, म्हणजे किंवा जर चालायचं आहे मला 3 किलोमीटर तेव्हाच चालून टाकत होते. किंवा मग मला आता आज सकाळी कंटाळा आला, नाही मला आता 1 किलोमीटर वाज झालं, तर मी 1 किलोमीटर सकाळी, 2 किलोमीटर संध्याकाळी असं मी डिवाईड करत होते. सो वॉकिंग, त्यानंतर कीगल एक्सरसाइज खूप जास्त इम्पॉर्टंट आहे वजायनासाठी. कीगल एक्सरसाइज पण तुम्ही करत राहा. कीगल एक्सरसाइज आय कॅन शो यू राईट ना, तुम्ही ऑनलाईन बघा यूट्यूबवरती, कीगल एक्सरसाइज दिसतील तुम्हाला. बटरफ्लाय कंपल्सरी, त्यानंतर 100 ओंकार, 100 फुंकार आणि 100 डीप ब्रीथ. ह्या सगळ्या गोष्टी मी रोज फॉलो केलेल्या आहेत 9 महिने. सो तुम्ही पण फॉलो करा. आणि वॉकिंग पण खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तुम्ही तुमचे जेवढे मूवमेंट चालू ठेवताय, म्हणजे जितकं तुम्ही ॲक्टिव्ह राहताय तितकं चांगलं, म्हणजे तितकं तुम्हाला हेल्प होईल बेबी नॅचरल डिलिव्हर होण्यासाठी, असं मला वाटतं. आणि म्हणजे माझ्या जे इनलॉज आहेत किंवा माझी मम्मी जी आहे किंवा आधीचे जे लोक आहेत ते सगळेजण असंच बोलतात. कारण की आजकाल असं झालं आहे की आजकालच्या जनरेशनमध्ये आपण खूप जास्त असं व्यायाम करत नाही. आधीच्या बायकांना असं होतं की ते पाणी भरण्यापासून, म्हणजे सकाळी उठल्यानंतर पाणी भरण्यापासून ते रात्री झोपेपर्यंत कंटिन्यू कामात राहायचे, त्यामुळे त्यांचं बेबी नॅचरल वेमध्ये डिलिव्हर होत होतं. पण आजकाल आपण एवढे कामं होत नाहीत, म्हणजे लिटरली म्हणजे स्वयंपाक पण आपल्याकडे सगळ्या गोष्टीसाठी आता मेड्स असतात, आपल्याकडे हेल्पर्स असतात. त्यामुळे या सगळ्या गोष्टी होत नाहीत आपल्याकडून. पाणी भरणे आणि स्वयंपाक करणे ऑफकोर्स म्हणजे आमच्या घरी पण नाही होत. त्यामुळे मला असं वाटतं की बाकीच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये जर का आपण ॲक्टिव्ह राहिलोत तर ते एक गोष्ट हेल्प करते. सो या सगळ्या गोष्टी हे योगामध्ये मी केलं होतं. योगामध्ये अजून म्हणजे प्रेग्नन्सी योगाचे व्हिडिओज आहेत, तर ते तुम्ही फॉलो करा. यूट्यूबमध्ये आहेत भरपूर जास्ती. आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मला एकच सांगायचं आहे की तुम्हाला जर का डॉक्टरनी कन्सल्ट केलं असेल की तुम्ही आता योगा करू शकताय, तरच तुम्ही योगा करा, एक्सरसाइज करा. प्रत्येकाची सिच्युएशन वेगळी असते, प्रत्येकाचं कंडिशन वेगळी असते हेल्थची. माझं पूर्ण नॅचरल होतं, मला काहीही त्रास नव्हता, त्यामुळे मला डॉक्टरने पूर्ण नॉर्मल राहायला सांगितलं होतं. इनफॅक्ट मी 9व्या महिन्यापर्यंत ट्रॅव्हल करत होते. सो मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या एकदा डॉक्टरला कन्सल्ट करा, विचारा. म्हणजे प्रेग्नन्सी योगा असतात, खूप लाईट असतात, त्या करू शकतो का, किंवा तुम्हाला ते करायला अलाउड आहे का. अलाउड असेल तरच करा, तर करू नका. मला अलाउड होतं आणि मला या सगळ्या गोष्टी खूप हेल्प केल्या, त्यामुळे मी हे तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर या सगळ्या गोष्टी एक्सरसाइजमध्ये म्हणजे गर्भयोगमध्ये ह्या सगळ्या गोष्टी येतात, फॉलो करा.